आज पुणे बुक फेस्टिवलच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, मुरलीधर अण्णा मोहोळ, त्याच्यानंतर या फेस्टिवलचा घाट घालणारे मुख्य दोघं जण म्हणजे राजेश पांडे, मिलिंद मराठे, या ठिकाणी उपस्थित असलेले किरण ठाकूरजी, आणि हा उत्तम सोहळा आपल्या जागेमध्ये आयोजित करून या फेस्टिवलच्या पाठीशी सह्याद्रीच्या डोंगराप्रमाणे उभं असलेली डेक्कन एज्युकेशन सोसायटी, या सर्वांचे मी विशेष आभार मानतो. मित्र, आधुनिक काळामध्ये कुठल्याही गावाची ओळख त्या गावामध्ये काय घडतं याच्यावर अवलंबून असते. आणि मला असं वाटतं की पहिल्यापासून बुद्धीच्या बृहस्पतींचा गाव म्हणजे पुणे असं आम्ही खेड्यापासून ऐकत आलेलो आहे. आणि मुळामुठीच्या काठी हा ज्ञानयज्ञ या पुणे बुक फेस्टिवलच्या निमित्तानं तुम्ही हा जो थाटलेला आहे. आणि मला मोठं आश्चर्य वाटतं की आताच राजेश पांडेंनी सांगितलं की पहिल्या वर्षी जिथे 70-80 बुक स्टॉल वाल्यांना किंवा प्रकाशकांना बळे इथे खेचून आणण्याचे प्रयत्न झाले आणि आता 800हून अधिक बुक स्टॉल या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळं परिसर हाऊसफुल झालेला आहे. आणि या ठिकाणी मला अभिमानानं सांगावं लागेल की संपूर्ण भारतभर साहित्य अकादमीवर असल्यामुळं साऊथ म्हणजे दक्षिण भारत आणि उत्तर भारत इकडं बऱ्याच ठिकाणी माझं भ्रमण होतं. पण असा मोठा बुक फेस्टिवल आणखी 2 ठिकाणीच भरतो. एक म्हणजे दिल्लीचा इंटरनॅशनल बुक फेस्टिवल आणि कलकत्त्याचा बोई मेला. बोई मेल्याला सुरुवात झाली 50 वर्षापूर्वी आणि त्यानंतर इंटरनॅशनल बुक फेस्टिवल झाला दिल्लीचा. परंतु अवघ्या 2-3 वर्षामध्ये त्या दोन्ही बुक फेस्टिवलच्या बरोबरीनं उड्डाण करणं म्हणजे अंतरिक्षात झेप घेणं हा पराक्रम पुणेकरांनी केलेला आहे. त्याबद्दल मी पुणेकरांचं अभिनंदन करतो. आता काय झालंय की योगायोगानं नव्या साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष झालो आणि त्या भूमिकेतून या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मी आलो. परंतु माझ्या मनामध्ये जे विचार असतात ते मनापासून मी बोलून दाखवतो. आणि गेल्या वर्षी मी स्वतःहून माझ्या सोशल मीडियावर लिहिलेलं होतं, या दोघांचे फोटो टाकलेले होते, राजेश पांडे आणि मिलिंद मराठेंचे. आणि मी अशी आठवण करून दिलेली होती की पुणे परिसरामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला जातो की पुण्यामध्ये गणेश उत्सव कुणी सुरू केला, पुण्यामध्ये शिवजयंती कुणी सुरू केली. त्याच धर्तीवर 50 वर्षानं ज्या वेळेला पुण्यामध्ये बुक फेस्टिवल कुणी सुरू केला असा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्ही आम्ही काही जण असू नसू पण त्यावेळीची पिढी राजेश पांडे आणि मिलिंद मराठे या दोघांची आठवण काढल्याशिवाय राहणार नाही. ह्या पुस्तक काय झालं की कुठलीही संस्था, कुठलीही व्यक्ती, कुठलाही पक्ष, कुठलीही संघटना उभी करायची झाली तर त्याच्या पाठीमागं सळसळतं व्यक्तिमत्व असावं लागतं. आणि ती कमालीची सळसळ आम्हाला राजेश पांडेंच्या मध्ये आढळली. 1-2 ठिकाणी मी गमतीनं म्हणालेलो आहे, जे काम 500 देशपांड्यांना जमणार नाही ते आमचा एकटा राजेश पांडे करत असतो. खरं म्हटलं तर आता माझी भाषा रोकटोक आहे, मी कोल्हापूरच्या मातीतला आहे, त्यामुळे आमची भाषा रांगडी आहे. आणि कोल्हापूरच्या मातीशी जवळचा स्पर्श झालेले 2-3 तरी आता मंचावर आहेत. मला असं वाटतं की पुणे परिसरामध्ये आजकाल अशी फॅशन झालेली आहे की राजकारणाचे डावपेच खेळण्याआधी कुस्तीचे डावपेच शिकावे लागतात. आणि पुणे परिसरातल्या
कुस्तीगिरांना मग कोल्हापूरच्या मैदानामध्ये पाठवलं जातं आणि मग कोल्हापूरच्या मैदानात आमचे मुरलीधरांना मूळ असतील तिथल्या तालमीत गेलेले किंवा महेश लांडगे असतील, हे पहिले कुस्ती शिकतात आणि पुन्हा राजकारणाच्या डावपेचात येतात। मध्ये काय झालं की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये चंद्रकांत दादा पाटील आले, त्यावेळेला ते कोल्हापूरचे नेते होते आणि मध्येच ते पुण्याचे नेते झाले। एका हॉटेलमध्ये पुण्याच्या मी चाललेली चर्चा ऐकली की चंद्रकांत दादांना इथं आणण्याचं काय कारण, म्हणजे असं की ते कसलेले पैलवान कोल्हापूरच्या तालमीत त्यांनी राजकारणी म्हणून स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध केलेलं होतं। मी त्या पुणेकरांना हळूच सांगितलं की मला असं वाटतं की पुण्याच्या वैभवामध्ये भर घालायची असेल म्हणून चंद्रकांत दादा पाटलांना करवीर नगरीवरून पुण्यामध्ये आणलेलं आहे। आणि मध्ये मी गमतीनं एके ठिकाणी बोललो होतो डॉक्टर देसाईंच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनामध्ये की पंचगंगे काठी वाढलेलं रोपटं एकदा मुळा मुठ्याच्या काठी आणून लावलं की त्याचा वटवृक्ष होतो, त्याप्रमाणे दादा आता पुणेकरांमध्ये एवढे रमून गेलेले आहेत की त्यांना कधी कधी टोचून आठवण करावी लागते की तुम्ही कोल्हापूरशी तुमचं काहीतरी नातं आहे। तर ही सगळी चळवळीची माणसं आहेत आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मित्र हो, लक्ष्मी ही सगळ्या जगाची असेल पण सरस्वतीची जी पूजा आहे ती खूप महत्वाची असते। काही अडाणी लोक असं समजतात की सरस्वती ही फक्त हिंदू धर्मीयांची आहे, पण जगातल्या धर्मांचा आणि इतर संस्कृतीचा जर विचार केला तर सरस्वती हे नाव नसेल, परंतु विद्येची देवता म्हणून सरस्वतीची पूजा ही जपानसारख्या देशामध्ये सुद्धा होते आणि त्या दृष्टिकोनातून सरस्वतीची ही पूजा पुणे बुक फेस्टिवलच्या निमित्तानं होते आहे, याचा मला खूप आनंद वाटतो, अभिमान वाटतो। पण सध्याच्या जगामध्ये एक महत्वाचा धोका निर्माण झालेला आहे की मध्ये एक सर्वे असा झाला की त्या सर्वेनुसार सहान असो किंवा थोर असो, मूल असो किंवा वृद्ध असो, प्रत्येक भारतीय माणसाचा 24 तासातला कमी कमी 7 तासाचा वेळ मोबाईलशी खेळण्यामध्ये जातो। मग तो रील बघेल, आणखी काय बघेल, मेसेजिंग करेल वगैरे वगैरे। पण मला असं वाटतं की मनुष्य प्राण्यानं यंत्राचं गुलाम होता उपयोगाचं नाही, यंत्र आपलं गुलाम असलं पाहिजे आणि आपण राज्य गाजवलं पाहिजे। आता मला काल परवा कुणीतरी सांगितलं की कवठे महांकाळ आणि जत तालुक्यामध्ये छोट्या ग्रामपंचायती आहेत आणि त्या ग्रामपंचायतीने आता नियम केलेला आहे की संध्याकाळी 7 नंतर रात्री 11 पर्यंत लहान मुलांच्या हातचे मोबाईल काढून घ्यायचे आणि त्यांनी सक्तीनं अभ्यास करायचा किंवा ग्रंथाचं वाचन करायचं। पण मी तुम्हाला सांगतो की आपण रील फिरवतो 2-2.5 मिनिटांमध्ये आणि फेकून देतो, पण तुम्हाला उत्तम ज्ञान मिळवायचं असेल तर ग्रंथाला पर्याय नाही। ग्रंथ हा असा एक मित्र असतो जो बालपणामध्ये तुमची संगत करतो, वृद्धत्वात सुद्धा सोबत करतो। तुम्ही शाळेत असाल तो तुमच्या बरोबर असतो, दुर्दैवानं कोणी तुरुंगामध्ये गेला तरी त्याच्या बरोबर त्याचे नातेवाईक येणार नाहीत, पण ग्रंथ येईल। आणि जर तुम्ही ग्रंथाचा आनंद खऱ्या अर्थी जर उपभोगणार असाल तर स्वर्गच तो तुम्हाला निर्माण करतो। पुणे नगरीशी माझे खूप जवळचे नाते आहे, कारण ज्या पानिपत कादंबरीनं मला लेखक म्हणून मान्यता दिली ती कादंबरी पुण्यामध्ये सरकारी नोकरीत असताना मी लिहून काढलेली होती आणि पुण्याचा निरोप घेताना झाडाझडती माझ्या डोक्यामध्ये होती। आणि पुण्याचं जे पानिपत झालं असं म्हटलं जातं, लोकांनी मला सांगितलेलं होतं की पानिपत हा अभद्र विषय आहे, अपयशी विषय आहे, याच्या कशाला तुम्ही नादाला लागता। पण मी त्या धुराच्या आणि धगाच्या पाठीमागचा मराठ्यांचा जाज्वल्य पराक्रम शोधला आणि पानिपत हे पानिपत म्हणजे पुण्यपत कसं आहे हे दाखवण्यामध्ये यशस्वी झालो। त्याच नगरीमध्ये आज 99व्या साहित्य संमेलनाचा नियोजित अध्यक्ष म्हणून पुणे बुक फेस्टिवल सारख्या नितांत सुंदर आणि भारतीय पातळीवर आरूढ झालेल्या आणि कदाचित याच्यामुळं
पुणे नगरी ही जगातली पुस्तकांची पंढरी ठरणार आहे. या नगरीच्या या महोत्सवाचं उद्घाटन करताना मला खूप आनंद होतो आहे. जवळून भीमा नदी वाहते, इथे आळंदी आहे, देहू आहे आणि आळंदी देहू नंतर पुण्यामध्ये पुन्हा ग्रंथांची ही पेठ उभी राहती आहे. पुण्यातूनच पंढरीला ज्ञानोबाच्या आणि तुकोबाच्या पालख्या जातात. तर त्याचाच धागा पकडून मी असं सांगेन की नव्या तंत्र यंत्र युगामध्ये ग्रंथावर प्रेम करण्याची ह्या पुणे बुक फेस्टिवलच्या निमित्तानं जी तुम्ही नवी पालखी खांद्यावर घेतलेली आहे तिची कीर्ती आणि तिचा सुगंध संपूर्ण देशभर पसरो आणि देश अधिक प्रगल्भ, अधिक शहाणा, अधिक विद्वान आणि सरस्वती भक्त हो अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.